गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय घडणार आहे ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण काल रात्री US मार्केट जर पाहिलं तर US मार्केट हे प्री मार्केट ओपनमध्ये म्हणजे आपण ज्याला फ्युचर्स ट्रेड म्हणतो तर त्याच्यामध्ये ते डाऊन होतं. कारण साहजिकच आहे की इराण आणि US यांच्यामध्ये पुन्हा एकदा एकमेकांवरती हल्ले करण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे ऑइल प्राईस थोडंसं इन्क्रीज झालं होतं, $70 वर गेलं होतं आणि त्यानंतर जे काही US मार्केट आहे तर ते थोडंसं पडायला सुरुवात झाली होती. परंतु काल रात्री मार्केट म्हणजे US मार्केट ओपन होण्याच्या आधीच डोनाल्ड ट्रम्पने ट्विट केलं की दोहामध्ये इराण आणि US हे दोघेही टॉक्स करण्यासाठी आज उपस्थित राहणार आहेत आणि मेजर इश्यू असणार आहे तो म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ कसं ओपन करायचं यावरती. आणि या गोष्टीमुळे जे काही इझीनेस आलेला आहे तर त्यामुळे जर आपण पाहिलं तर ऑइल प्राईस जे आहे तर ते फर्दर थोडंसं ड्रॉप झालेलं आहे, की जी अगेन चांगली गोष्ट आहे. आणि जेव्हा US मार्केट सुरू झालं तर ते फर्मली ग्रीनमध्ये क्लोज झालं, चांगल्यापैकी म्हणजेच ऑलमोस्ट 1.5-2% आसपास US मार्केट ग्रीनमध्ये क्लोज आहे. ओके, जर आता आपण ग्लोबल मोमेंटम जर पाहिला तर मोस्टली US मार्केट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह असल्यामुळे मार्केट ग्लोबल मोमेंटम एकदम पॉझिटिव्ह आहे. ते जर आता आपण आपल्या इकडे पाहिलं तर आपल्याकडे आज मंथली एक्सपायरी आहे, त्यामुळे मंथली एक्सपायरीचं प्रेशर मार्केटवरती राहणार का ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. जर आपण काल आपल्याकडे पाहिलं तर मार्केटनं 24,000ची जी लेवल आहे तर ती ब्रेक करून डाऊन साईडला क्लोजिंग केलेलं आहे. ओके, पण आज त्याला कन्फर्मेशन भेटणं गरजेचं आहे कारण मार्केट एका झोनमध्येच ट्रेड करत आहे. जर मार्केट आज साईडवेज राहिलं म्हणजे किंवा राहण्याची पॉसिबिलिटी फार थोडी आहे. जर राहिलं तर 24,000वरती खूप जास्त स्ट्रॅडल जे आहे तर ते सेल करण्यात आले, त्यामुळे मार्केट 24,000च्या आसपासच फिरत राहील. ओके, आणि जर मार्केटला आयदर ब्रेकआउट किंवा आयदर ब्रेकडाऊन करायचं असेल तर ते उद्याच्या सेशनमध्ये होऊ शकेल. जर मार्केटला वर जायचं असेल तर मार्केटनं फर्स्ट हाफमध्येच 24,000 ब्रेक करून वरच्या साईडला जाणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि जर मार्केटला जर ब्रेकडाऊन करायचं असेल तर मग मात्र मार्केटला जो कालचा लो आहे तर तो पहिल्यांदा ब्रेक करावा लागेल, की जो आहे साधारण 23,925. म्हणजेच काय की अगदी क्लिअर कट रेंज आहेत की जर मार्केटला साईडवेज राहायचं असेल तर 24,000च्या आसपास, जर डाऊन साईडला जायचं असेल तर 23,925 आणि अपसाईडला जायचं असेल तर 24,050 ही लेवल ब्रेक करून मार्केटला जावं लागेल. जर आपण आपल्याकडे पाहिलं तर मोस्टली ग्लोबली कुठलेही पॅनिक सिच्युएशन नाही आहे. युरोपियन आणि एशियन मार्केट्सही मोस्टली ग्रीनमध्येच आहेत. जर आपण स्पेसिफिक आपल्या मार्केटकडे पाहिलं तर स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन ही सुरू राहणार आहे. यामध्ये HDFC बँक, त्यानंतर ॲक्सिस बँक आणि येस बँक ह्या तीनही बँक आज फोकसमध्ये राहणार आहेत. कारण येस बँक 16,000 कोटी रुपयांच्या फंड रेझिंगला त्यांच्या बोर्डाने अप्रुव्हल दिलेलं आहे, त्यामुळे येस बँक फोकसमध्ये राहील. त्यानंतर ॲक्सिस बँकेच्या CFOनं रिझाईन केलेलं आहे. त्यानंतर HDFC बँकमध्ये सुद्धा चांगल्यापैकी गुड न्यूज आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्या स्टॉक्सवरती आपल्याला इम्पॅक्ट करताना दिसतील. सोबतच इंडियाचा मे महिन्याचा जो इंडस्ट्रीयल ग्रोथ रेट डेटा आलेला आहे तर तो एक्सपेक्टेशनपेक्षा जरा चांगला आलेला आहे. यामध्ये फक्त मायनिंग वीक आहे, की अगेन त्यामध्ये मग आपल्याला कोल इंडिया असेल वगैरे ह्या स्टॉक्समध्ये प्रेशर पाहायला मिळेल की ज्या मायनिंगशी रिलेटेड आहेत. परंतु अदरवाईज जर आपण पॉवर सेक्टर पाहिलं किंवा मग इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर जर पाहिलं तर या सगळ्या सेक्टर्समध्ये जर आपण पाहिलं तर एक चांगल्यापैकी ग्रोथ आपल्याला मे महिन्यामध्ये पाहायला मिळालेली आहे. तर मग या गोष्टीचाही आपल्याला इम्पॅक्ट पाहायला मिळेल. आता ह्या सगळ्या गोष्टी जरी झाल्या तरी आज खूप हायली पॉसिबिलिटी आहे की केंद्रामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. जर तो झाला आणि जसं मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की निर्मला सीतारामन यांनी जर रिझाईन केलं आणि जर त्यांच्या जागी जर नवीन कोणाला जर फिनान्स मिनिस्टर म्हणून जर अपॉइंट करण्यात आलं तर ही गोष्ट खूप पॉझिटिव्ह असू शकते स्टॉक मार्केटसाठी, स्पेशली इंडियन स्टॉक मार्केटसाठी. तर मग पाहूयात काय होते ते. आज मंथली एक्सपायरी असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा गिफ्ट निफ्टीमध्ये प्रीमियम नाही आहे, त्यामुळे जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर मोस्टली फ्लॅट टू पॉझिटिव्ह असं गिफ्ट निफ्टी ओपनिंगचे संकेत देत आहे. जर आपण FISDAचा डेटा जर पाहिला तर FISनं अगेन काल थोडंसं सेलिंग केलेलं आहे 1,300 कोटींच्या आसपास. त्याच्या अगेन्स्ट ऑलमोस्ट
2700 ते 2800 कोटींच्या आसपास डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं खरेदी देखील केलेली आहे. म्हणजे एकंदर जर पाहिलं तर मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचा ट्रिगर पॉईंट नाही आहे. ओके. आणि जर आपण पाहिलं तर दोहामध्ये जे काही आज टॉक्स होतील तर तिथनं येणारे जे अपडेट्स असतील तर ते इमिजिएट बेसिसवरती आपल्याला क्रूड ऑइलला इम्पॅक्ट करताना दिसतील आणि क्रूड ऑइल ज्या पद्धतीनं ड्राईव्ह करेल तर त्या पद्धतीनं आपलं मार्केटसुद्धा चालण्याची पॉसिबिलिटी आहे. तर मग आता पाहूयात की तिकडे नक्की काय चर्चा होती आणि काय समोर येते. म्हणजे दोन जर आपण पाहिले तर मेजर ट्रिगर पॉईंट आहेत. इंटरनॅशनल म्हटलं तर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन होणार, ते फ्रीली ओपन होणार की नाही होणार या सगळ्या गोष्टी. आणि दुसरं म्हणजे आपल्या इथे मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे केंद्रामध्ये, तर तो लोकल पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. तर या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्याला आज मार्केटवरती पाहायला मिळू शकतो. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.